वृषभ रास या आठवड्यात सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण तुमच्या स्वतःच्या राशीत असल्यामुळे व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता यामध्ये विशेष वाढ झालेली दिसेल. तुमच्या विचारांना स्थिरता मिळेल आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या योजना ह्या आठवड्यामध्ये पुशअप होतील. मात्र त्याकरता तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे. शुक्राच्या प्रभावामुळे आकर्षण शक्ती वाढेल, तर बुधामुळे व्यवहार चातुर्य दिसून येईल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये आत्मबल वृद्धी योग आणि सौभाग्य प्रगती योग हे 2 विशेष योग वृषभ राशीच्या जातकांना परिणामकारक ठरणार आहेत. त्यामुळे स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून केलेले कार्य यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा भरपूर प्रयत्न करा. कुटुंबामध्ये एखाद्या शुभकार्याची चर्चा ह्या आठवड्यामध्ये होऊ शकते. नोकरीत तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकेल. नवीन जबाबदारी व पदोन्नती संबंधित संकेत देखील मिळतील. बँकिंग, प्रशासन, कला, शिक्षण आणि वित्तीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा असून नवीन ग्राहक, नवीन उत्पादन किंवा नवीन गुंतवणुकीचा विचार पुढे येईल. भागीदारीतील कामात विश्वास टिकवणे हेच महत्त्वाचे साधन आहे. मालमत्ता, शेती, सौंदर्य प्रसाधनं किंवा वस्त्र व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना सकारात्मक घडामोडी या आठवड्यात दिसून येतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा असून कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. कला, संगीत, भाषा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये तुम्ही विशेष यश प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य देखील मिळेल. घरगुती विषयांवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. प्रेमसंबंधात स्थिरता आणि विश्वास वाढेल. काहींना नातेसंबंध पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार सुचू शकतो. जुन्या गैरसमजांवर पडदा पडण्याची शक्यता देखील आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा लाभदायक ठरणार असून नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मात्र आरामदायी जीवनशैलीसाठी होणारा अतिरिक्त खर्च वृषभ राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यामध्ये नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा खाया पिया कुछ नाही, ग्लास फोडा 12 आना ही जी म्हण आहे, म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, तशी अवस्था होऊन तुमचा बॅलन्स, तुमचे आर्थिक नियोजन असंतुलित होणार नाही. याबाबत पुरेशी काळजी घ्या. अतिरिक्त खर्च नियंत्रणात ठेवा. आरोग्याच्या बाबतीत वृषभ राशीच्या जातकांना घसा, मान, सर्दी व वजन वाढण्याशी संबंधित त्रास ह्या आठवड्यामध्ये होऊ शकतो. तेव्हा किमान 20 मिनिटे नियमित चालण्याचा व्यायाम करा. संतुलित आहार घ्या. भरपूर पाणी प्या आणि मानसिकदृष्ट्या तुमचं आरोग्य कसं चांगलं राहील याकरिता सकारात्मक गोष्टींना महत्त्व द्या. त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि त्यामुळे शारीरिक आरोग्य देखील चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. शुभ रंग आहे पांढरा व हिरवा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 8 जून व 12 जून. व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एका छोट्या मातीच्या भांड्यात मुठभर तांदूळ, 1 वेलची आणि थोडीशी साखर एकत्र ठेवा. हे मातीचे भांडे घरातील ज्या ठिकाणी तुम्ही आर्थिक कागदपत्रे किंवा पैशाशी संबंधित वस्तू ठेवता त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत ठेवा आणि रात्री ते तांदूळ आणि साखर पक्ष्यांना खायला द्या. वेलचीचा दाणा स्वतःजवळ ठेवा किंवा आपल्या पर्समध्ये ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे वृषभ राशीच्या शुक्र तत्वाला अनुकूल करून आर्थिक स्थिरता येते, कौटुंबिक सौहार्द प्राप्त होते आणि सकारात्मक संधी आकर्षित करण्यास हा उपाय तुम्हाला मदत करेल.